येशूने संधी धरी, प्रभू येशूने संधी धरी, फिर मागे आल्याच पाऊली, फिर मागे आल्याच पाऊली. टाक पातके येशू जवळी, टाक पातके येशू जवळी, तोच खरा कैवारी. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 32व्या स्तोत्राच्या 5व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, मी आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले, मी आपली अनीती लपवून ठेवली नाही, मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो, तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, मी आपली अनीती तुझ्यापासून लपवून ठेवली नाही. खरे तर त्याला प्राप्त झालेल्या पापक्षमेचे हेच तर रहस्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला. एका श्रीमंत मनुष्याला 2 मुलं होती. त्यातील धाकट्याने बापाकडून आपल्या संपत्तीचा वाटा मागून घेतला. दूरदेशी जाऊन चैनबाजी करीत थोड्याच दिवसात त्याने ती सर्व संपत्ती उधळून टाकली. नेमका त्याच वेळी तेथे दुष्काळ पडला. आता पोट भरणेही कठीण झाले. तेव्हा शुद्धीवर येऊन तो म्हणाला, मी उठून माझ्या बापाकडे जाईन व त्यांना म्हणेल, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मात्र तो जेव्हा बापापुढे येऊन हे शब्द बोलला, तेव्हा बापाने त्याला मिठी मारली व त्याला क्षमा करून पुत्रत्वाचा संपूर्ण अधिकार पुन्हा दिला. आणि ती लपवून काय फायदा? देवाच्या विरुद्ध बंड करणाऱ्या इस्रायलाला परमेश्वर म्हणतो, हे मार्ग सोडून जाणाऱ्या इस्रायले, मागे फिर. मी तुझकडे रागाने पाहणार नाही, कारण मी कृपाळू आहे. मी सदा क्रोधयुक्त राहणार नाही. आपणही आपली अनीती, आपले अपराध लपून न ठेवता परमेश्वराजवळ कबूल कराल, तर तो विश्वासू व कृपाळू आहे म्हणून तुम्हाला क्षमा करेल. दाविदाप्रमाणेच आपणही म्हणू, हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठाईत दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा आणि मला सनातन मार्गाने चालीव. परमेश्वर आपले सहाय्य करो. धन्यवाद. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी